नमस्कार, मी अश्विनी काळे, डिपार्टमेंटल PSI च्या 2013 आणि 2016 च्या प्रीवियस इयर प्रश्नांच्या PYQ सीरीज मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. तर डिपार्टमेंटल PSI मध्ये इकॉनॉमिक्स साठी जे काही स्पेशल क्वेश्चन्स आले होते ते आपण डिस्कस करणार आहोत. त्याच्यात आपण 2013 ची जी सीरीज आहे ही स्टार्ट करतोय आता लगेच, ज्यामध्ये तुमचा पहिला क्वेश्चन आहे 2011 च्या आकडेवारीनुसार कोणत्या जिल्ह्यात दर 1000 बालकांमागे मुलींचे प्रमाण सर्वाधिक होते. प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे की 2011 रिलेटेडचा प्रश्न आहे हा. आकडेवारीनुसार कोणत्या जिल्ह्यामध्ये दर 1000 बालकांमागे मुलींचे प्रमाण सर्वाधिक होते. तर 2011 च्या आकडेवारीनुसार जर आपण अभ्यास केला असेल त्याच्यामध्ये आपल्याला कळेल की याचं उत्तर जे आहे हे गडचिरोली आहे. ठीक आहे. नेक्स्ट, 2001 ते 2011 या दशकात सर्वाधिक लोकसंख्या वाढ झालेला जिल्हा कोणता. आता आपल्याला याच्यामध्ये लोकसंख्येवरती पुन्हा प्रश्न विचारलाय. तर यावरून काय लक्षात घ्यायचंय की लोकसंख्या हा जो टॉपिक आहे आपल्याला व्यवस्थित करायचा आहे. खूप कमी वेळ राहिलेला आपल्या हातामध्ये, तरी देखील आपल्याला जो काही वेळ मिळतोय आणि जो काही आपल्याला ड्युटी करून जो काही मिळणारा टाइम आहे ह्याला युटिलाइज करून चांगल्या प्रकारे आपल्याला स्टडी करून डिपार्टमेंटल PSI ची जी एक्झाम आहे ती क्रॅक करायचा पुरेपूर प्रयत्न करायचा आहे. तर 2001 आणि 11 यामध्ये जर लोकसंख्येत वाढ झालेला जिल्हा आहे तर तो ठाणे आहे. ठीक आहे. त्याचं कारण काय, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या म्हणजे मुंबई शहर यामध्ये तर भरपूर लोकसंख्या, तर सगळ्यात जास्त लोकसंख्या आहेच, पण मुंबईचं जे वाढणारी लोकसंख्या आहे ती हळूहळू त्या मुंबई शहराच्या आजूबाजूला पसरत चालली असल्यामुळे ठाणे जिल्हा हा अत्यंत मुंबईला लागून असलेला जिल्हा आहे आणि तिथे औद्योगिकरण देखील चांगल्या म्हणजे मोठ्या प्रमाणात झालं होतं त्यावेळी, त्यामुळे तिथे लोकसंख्या जास्त वाढलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे सन 2011 मध्ये ठाणे जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा होता. कारण आता जर तुम्ही ह्या दोन प्रश्नांमध्ये फरक पाहिला तर पहिल्या प्रश्नामध्ये लोकसंख्या अधिक असलेला जिल्हा आपल्याला म्हणजे लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात वाढ झाली होती असं विचारलं, आणि नेक्स्ट प्रश्नामध्ये आपल्याला इथे त्यांनी उत्तरच इथे दिलेलं आहे ठाणे जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्याचा जिल्हा होता याचं कारण विचारलेलं आहे. यामुळे प्रश्न वाचताना नीट वाचत चला. एखाद्या प्रश्नाचं कन्फ्युजन असेल तर नेक्स्ट क्वेश्चन सुद्धा रेफर करायला विसरू नका. तर आपल्याला दिलेल्या गोष्टी काय आहेत त्या माहिती पाहून घेऊया, त्यानंतर आपण उत्तराकडे जाऊया. लोकसंख्या 1 कोटीपेक्षा जास्त, जन्मदराचे प्रमाण जास्त, औद्योगिक विकास आणि स्थलांतराचे प्रमाण जास्त. आता वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते विचारलेलं आहे. तर जसं की मी तुम्हाला मागच्या प्रश्नामध्ये सांगितलं इथे की औद्योगिकरणाचा विकास झाल्यामुळे स्थलांतर वाढलं, त्यामुळे हा पर्याय याच्यामध्ये योग्य येत आहे. त्याचबरोबर लोकसंख्या आपली जी आहे ही 1 कोटीपेक्षा जास्त हा एक पर्याय याच्यामध्ये. जन्मदराचा इथे तुर्तास तरी संबंध नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक A आणि पर्याय क्रमांक C हे ज्यामध्ये असेल तो आपला पर्याय योग्य असेल. आता याच्यामध्ये A आणि B आहे त्यामुळे हा चुकीचा ठरतोय. इथे A आणि C आहे त्यामुळे आपला पर्याय क्रमांक 2 हे उत्तर राहील. नेक्स्ट प्रश्नावरती जाऊया. टिंबटिंब यावरून खाजगीकरण संकल्पना ओळखण्यात येते. आता टिंबटिंब यावरून खाजगीकरण संकल्पना ओळखण्यात येते त्यासाठी अ पर्याय दिलाय खाजगी व्यक्तींना पूर्णतः स्वातंत्र्य. नेक्स्ट आहे याच्यामध्ये सार्वजनिक क्षेत्राचे खाजगी क्षेत्रात रूपांतर केले, भारतीय शेतकऱ्यांसाठीचे स्वातंत्र्याचे धोरण, त्यानंतर आहे खाजगी मालकीच्या सार्वजनिक मालकीत शिरकाव. आता याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर हा जो आपला पर्याय याच्यामध्ये पाहायला गेला आपण पहिला खाजगी व्यक्तींना पूर्णतः स्वातंत्र्य. आता खाजगी व्यक्तींना म्हणजे जे खाजगीपणे कारभार करणारे व्यक्ती त्यांना पूर्णतः स्वातंत्र्य आपल्याकडे नाहीये. काही नियम काही रूल्स आहेत, त्या रूल्स मध्ये राहून त्यांना काम करावं लागतं, त्यामुळे इथे तरी हा पर्याय व्हॅलिड नाही. सार्वजनिक क्षेत्राचे खाजगी क्षेत्रात रूपांतर झाले असे बरेच सार्वजनिक क्षेत्र आहेत ज्याचे आपले काय झाले खाजगीकरण झालेले आहे. आपल्याकडे मिश्र अर्थव्यवस्था असल्यामुळे आपल्याकडे सार्वजनिक क्षेत्रही आहे आपल्याकडे खाजगी क्षेत्रही आहे, त्यामुळे आपण म्हणू शकतो की अनेक सार्वजनिक क्षेत्र जे होते खाजगीकरणामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे. सध्या स्थितीमध्ये जर पाहायला गेलं तर खाजगीकरण हे फार मोठ्या प्रमाणात होत आहे. भारतीय शेतकऱ्यांचे स्वातंत्र्याचे धोरण हा पर्याय इथे येत नाहीये कारण की खाजगीकरण संकल्पना आहे याच्यामध्ये आणि शेतकरी हे प्राथमिक व्यवसायाशी पूर्णपणे संबंधित असतात. आता खाजगी मालकीचा सार्वजनिक मालकीत शिरकाव हा इथे पर्याय येऊ शकतो आपल्याला, कारण इथे खाजगी मालकी जी आहे ती देखील सार्वजनिक मालकीमध्ये शिरकाव केलेला आहे. त्यामुळे आपला पर्याय क्रमांक ब आणि पर्याय क्रमांक ड जो आहे पर्याय क्रमांक बी आणि डी
आता हे ज्या पर्यायामध्ये असतील ते आपलं उत्तर करेक्ट आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे, दत्त यांच्या भारतातील टाळेबंदीवरील अभ्यासावरून जागतिकीकरण, उदारीकरण व खासगीकरणाची खालीलपैकी कोणती उद्दिष्टे पूर्ण झाली? आता आपल्याला ह्यांनी स्पेशली विचारलेलं आहे दत्त टाळेबंदीवरील. आता याच्यामधून महत्त्वाचे टॉपिक काय आहेत तर जागतिकीकरण, उदारीकरण आणि खासगीकरण आणि उद्दिष्ट पूर्ण झालेले विचारले. प्रश्नांमध्ये बरेच वेळा तुम्हाला प्रश्न असे विचारले जातात पूर्ण झालेली, अपूर्ण झालेली आणि पर्याय आपल्यामध्ये ते कन्फ्युजन क्रिएट करतात. त्यामुळे प्रश्न वाचताना असा वाचा की तुमचे जे मेन पॉइंट्स आहेत तुम्हाला ते लक्षात यावेत आणि त्यावरून तुम्हाला उत्तर शोधायला फार सोपं जावं किंवा तुम्हाला जी इलिमिनेशन मेथड फॉलो करायची आहे त्यात देखील तुम्हाला उत्तर आरामात ते शोधता येईल. ठीक आहे, किंवा तुम्हाला जे स्टडी केलेलं आहे तो व्यवस्थित त्याच्यामध्ये अप्लाय करून तुम्ही तुमचा आन्सर फाइंड आउट करू शकता. अतिरिक्त श्रमिक कामगार कमी करणे म्हणजे जे याचा अर्थ अतिरिक्त श्रमिक म्हणजे गरजेपेक्षा जास्त असणारे जे कामगार आहेत, श्रम करणारे कामगार आहेत त्यांची संख्या कमी करणं. त्याचबरोबर कामगारांचे कामाचे तास वाढवणे म्हणजे समजा एखाद्या कंपनीमध्ये 100 कामगार आहेत आणि त्या कंपनीमध्ये ते 6 ते 8 तास काम करतायत आणि त्याच कंपनीमध्ये जर कामगार 20 ते 30 कामगार कमी केले आणि असणाऱ्याच कामगारांना 10 ते 12 तास काम करायला लावलं तर यामुळे कंपनीचा फायदा होईल. त्यामुळे आपण नक्कीच म्हणू शकतो की आणि त्याचबरोबर त्यांना वेतन देताना त्यांना वेतन वाढही दिली जाईल म्हणजे जे कामगार तिथे काम करतात ज्यांनी ओव्हरटाईम केला तर त्यांना ओव्हरटाईमचा देखील एक्स्ट्रा पैसा तिथे मिळेल. ठीक आहे, त्यानंतर दुसरं थर्ड नंबर काय प्रति कामगारांचा कार्यभार वाढवणे म्हणजे किंवा जे कामगार आहेत त्यांचा कार्यभार वाढवणे. त्याचबरोबर टाळेबंदीच्या पूर्ण वेळेत कामगारांना काम नाही वेतन नाही ही जबरदस्ती करणे म्हणजे ज्यावेळी टाळेबंद आहे तर त्यावेळी कामगारांना काम नाही तर त्यावेळी वेतन मिळणार नाही ह्या गोष्टी. तर आता ह्याच्यामध्ये जर पाहायला गेलं आपण तर वरील पैकी सर्व पर्याय जे आहेत हे याची उद्दिष्ट होती असं म्हणायला बनता येईल. त्यामुळे पर्याय क्रमांक ए, पर्याय क्रमांक बी, पर्याय क्रमांक सी, पर्याय क्रमांक डी हे तिन्ही देखील बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे जुलै 1951 मध्ये 2,000 रुपयांचे अवमूल्यन करावे लागले. रुपयांचे अवमूल्यन म्हणजे काय? 2 वेळा कधी जुलै 91 मध्ये 2 वेळा रुपयांचे अवमूल्यन करणे म्हणजे पैशांना काय करणं तर एक मिनिट म्हणजे अवमूल्यन म्हणजे पैशाची किमती बदलणं. ठीक आहे, आता आपण ह्याच्यामध्ये पर्याय ओके नेक्स्ट आहे 1992 मध्ये 92 व 93 मध्ये व्यापार तुटीवरील रुपयांचा अंशतः परिवर्तनाचा प्रारंभ झाला. त्यानंतर थर्ड आहे 1994 ऑगस्ट मध्ये चालू खात्यावरील रुपयांच्या पूर्णतः परिवर्तनाचा प्रारंभ झाला. आता याच्यामध्ये अंशतः परिवर्तनाचा प्रारंभ आणि सेकंड आहे पूर्णतः परिवर्तनाचा प्रारंभ. वरील पैकी कोणत्या विधान परकीय विनिमय सुधारणा दर्शविते? आता वरील पैकी कोणते विधान जे परकीय विनिमय म्हणजेच काय जो आपला परकीय व्यापार चालू असतो किंवा परकीय देशासोबत जे काही आपलं मार्केट चालू असतं त्याच्याबद्दलचा हा विचारलेला प्रश्न आहे. तर आपण हे अवमूल्यन आहे जे मी तुम्हाला म्हटलं की बाबा किंमत ठरवली जाते जसं की आपण डॉलर आणि रुपयामध्ये जो काही एक मध्य ठरवला जातो तर त्याच्यामध्ये त्याचं अवमूल्यन म्हणता येईल. त्यामुळे पर्याय क्रमांक हा योग्य आहे ए. त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं 1992-93 मध्ये व्यापारी तुटीवरील रुपयांचा अंशतः परिणामाला प्रारंभ झाला त्यामुळे हा देखील परिणाम करेक्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट जो आहे 1994 ऑगस्ट मध्ये चालू खात्यावरील रुपयांच्या पूर्णतः परिवर्तनाला फायनली प्रारंभ यांनी केला होता. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहेत. त्यामुळे वरील सर्व पर्याय योग्य आहेत आणि वरील सर्व पर्याय हे कशा रिलेटेड आहेत तर परकीय विनिमय सुधारणा या रिलेटेड हे सगळे पर्याय योग्य आहेत. नेक्स्ट प्रश्न जेव्हा टिंबटिंब वाढते तेव्हा देशी उपभोगासाठी उपलब्ध असलेल्या वस्तूंचा साठा कमी होतो. पर्याय क्रमांक आयात, दुसरा निर्यात, पुढे आहे उत्पादन आणि पुढे आहे उपभोग. त्यामुळे बघा ह्या प्रश्नांमध्ये काय वाढलं जातं त्यावेळी देशी उपभोगासाठी उपलब्ध असलेल्या वस्तूंचा साठा कमी होतो. आता वस्तूंचा साठा कमी कधी होईल बरं आपल्याकडे काही वस्तू आहेत त्या आपल्याकडे कधी होतील त्यांचा जास्तीत जास्त वापर होईल किंवा आपण त्या क्वालिटी देऊन टाकू.
आता देणं म्हणजे किंवा एखाद्या गोष्टीचा आपण वापरच कमी केला तर त्या गोष्टी देखील आपण बाहेर सोडून देतो. ठीक आहे, याच्यामध्ये तर पर्याय आहे आयात आणि निर्यात. आता जेव्हा निर्यात वाढते, निर्यात म्हणजे काय, तर वस्तू बाहेर पाठवणं. जेव्हा निर्यात वाढते तेव्हा देशी उपभोगासाठी उपलब्ध असलेल्या वस्तूंचा साठा कमी होतो. म्हणजे जेव्हा आपण आपल्याकडे असलेली वस्तू ही बाहेर देतो तेव्हा आपल्याकडची वस्तू ही कमी होते. परंतु ह्यांनी विचारले देशी उपभोगासाठी उपलब्ध, म्हणजे देशी म्हणजे काय, पर्टिक्युलरली आपल्याच भारतामध्ये मिळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, ज्या आपल्यासाठीच बनलेल्या आहेत, त्या ज्या बनलेल्या गोष्टी आहेत त्याचा साठा कमी कधी होतो, जेव्हा आपण आपल्या गरजेच्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपण बाहेरून आयात करतो त्यामुळे ह्याचं उत्तर येईल आयात. जेव्हा आयात वाढते तेव्हा देशी उपभोगासाठी उपलब्ध असलेल्या वस्तूंचा साठा कमी होतो. म्हणजे ज्या गोष्टी आपण आपल्याच देशातल्या गोष्टी आपण वापरायला हव्यात त्याऐवजी जर आपण परकीय गोष्टी वापरत असू तर आपल्याकडे असलेल्या गोष्टी ह्या खराब होऊन जाणार आहेत आणि परत त्याचं उत्पन्न देखील कमी होणार आहे. त्यामुळे ह्याचा पर्याय आहे एक आयात. ठीक आहे, पुढे जर पाहायला गेलं, कोणत्या भारताच्या दारिद्र्याचा निर्देशांक नाही. आता जर तुम्ही दारिद्र्य हा जो टॉपिक आहे हा व्यवस्थित जर स्टडी केला असेल त्यामुळे तुम्हाला पर्याय वाचता त्यातलं उत्तर कळेल. आपल्याला विचारलंय भारताच्या दारिद्र्याचा निर्देशांक नाही असं विचारलेलं आहे. आता काय आहे जे नाहीये ते पाहूया आपण. निकृष्ट जीवनमान हे तर दारिद्र्याच्या निर्देशांकामध्ये येतच. उपासमार हे देखील दारिद्र्य दर्शवतं. न्यूनतम असमतोल, त्यानंतर पुढे पाहायला गेलं तर कमी दरडोई उत्पन्न. जेव्हा दरडोई उत्पन्न हे कमी होतं त्यावेळी देखील आपण दारिद्र्य आहे असं म्हणतो. उपासमार होते त्यावेळी ते दारिद्र्यामुळेच होते. त्याचबरोबर निकृष्ट जीवनमान जे आपल्याला मिळतं म्हणजे हलक्या दर्जाचं ज्यांना जीवनमान मिळतं ते म्हणजे ज्यांच्या बेसिक 5 सुखसुविधा ज्या आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य, ह्या सुद्धा ज्यांच्या गरजा व्यवस्थितरित्या पूर्ण होत नाहीत तर ते दारिद्र्य रेषेमध्ये आहेत असं म्हणतात किंवा दारिद्र्य रेषेच्या खाली आहेत असं म्हटलं जातं. त्यामुळे न्यूनतम असमतोल हा जो पर्याय आहे हे आपलं उत्तर आहे. तर न्यूनतम म्हणजे कमीत कमी असलेला असमतोल हा ह्याचा पर्याय नाहीये. पुढे बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या येणाऱ्या ग्राहकोपयोगी वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या लघु व मध्यम उद्योगांचे नुकसान झाले. सार्वजनिक क्षेत्राला सर्वात अधिक भूमिका देऊ नये. शेती व शेतीवर अवलंबून असणाऱ्या उद्योगधंद्यांमुळे जो रोजगार निर्माण होतो त्याला बगल दिली. खालील खासगी क्षेत्रातील गुंतवणुकीची प्रक्रिया लांबणीवर टाकली. आता वरीलपैकी कोणत्या व जागतिकीकरण एलपीजी मॉडेलच्या उणीवा आहे. म्हणजे जे काही एलपीजी चे मॉडेल आहे त्यामधून कोणत्या उणीवा आपण याच्यामध्ये आहेत असं म्हणू शकतो. तर पर्याय क्रमांक ए याच्यामध्ये आपण म्हणू शकतो बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या योजनेमुळे ग्राहक उपयोगी वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या लघु व मध्यम उद्योगधंद्यांचे नुकसान झाले. ओके, हा पर्याय क्रमांक 1 आहे. म्हणजेच काय, बहुराष्ट्रीय कंपन्या ज्या आहेत त्या ग्राहक उपयोगी ज्या वस्तू बनवतात त्याचं उत्पादन करतात आणि ते कमी दरामध्ये आपल्याकडे विकले जातात. त्यामुळे जे छोटे म्हणजे लघु उद्योग जे आहेत त्याचबरोबर जे मध्यम आकारात चालणारे उद्योगधंदे आहेत यांना हे काय झाले तर यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होते. फॉर एन एक्झाम्पल याच्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी घेऊ शकतो की ते बांबूच्या लाकडीपासून टोपल्या बनवल्या जातात कुटीर उद्योगामध्ये, बरोबर आहे. तर ते आपण आधी जेवणामध्ये प्रत्येकाच्या घरी ती टोपली असायची ज्यामध्ये त्यांना चपाती पोळी आपले जे काही भाकरी वगैरे असेल ती वापरण्यासाठी म्हणजे ती वापरली जायची. परंतु प्लास्टिकचे जेव्हा मॉडेल्स मार्केटमध्ये आले, आपण म्हणतो त्याला पॉट वगैरे, त्याला बरीच वेगवेगळी नावं आहेत, कंटेनर आहे, रोटी कंटेनर वगैरे, तर ते जेव्हापासून वापरायला लागलं तेव्हापासून आपला जो लघु उद्योगातला म्हणजे महत्वाचा एक कुटीर उद्योगाचा पार्ट होता तो कमी होत गेला. आणि आजकाल आपण कुटीर उद्योग याच्या बऱ्याच गोष्टी या घरातल्या शोचे सामान म्हणून वापरतोय. म्हणजे अन्न ठेवण्यासाठी वापरली जाणारी टोपली आज अराउंड 90% घरांमध्ये आपल्याला दिसत नाही. त्याचबरोबर मध्यम उद्योगांमध्ये पण बरेच नुकसान झालं. जसं की आपण याच्यामध्ये म्हणू शकतो जसं की चप्पल उद्योग, जसं की आधी आपण हँडमेड चप्पल भरपूर लोक हँडमेड चप्पल वापरायचे, पण आजकाल प्लास्टिकचे चप्पल आपण जास्त वापरतोय जे की डायरेक्टली रबरवाल्या प्लास्टिकवाल्या मशीन्स थ्रू बनवले आहेत. तर त्यामुळे काय तर लघु आणि मध्यम उद्योगांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट वन,
सार्वजनिक क्षेत्राला सर्वाधिक अधिक भूमिका देऊ केली. आता जर सार्वजनिक क्षेत्राला जास्तीत जास्त भूमिका देऊ केली तर हा मॉडेलच्या उणीवान मधला पार्ट नाही. शेती व शेतीवर अवलंबून असणाऱ्या उद्योगधंद्यांमुळे जो रोजगार निर्माण झाला त्याला बगल दिली. आता शेती आणि शेतीवरती जे आपल्याला उद्योगधंदे अवलंबून होते, बरोबर आहे, जसं की शेतीमधून जो काही कच्चा माल निघायचा त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून होत्या, तर त्या गोष्टी देखील साईडला निघून गेल्या आणि परत तेच पॉकेट फूडनी ती जागा घेतलेली आहे. जसं की आपण आजकाल बऱ्याच त्या गोष्टी खातो, त्यामुळे आपण हा पर्याय देखील योग्य आहे असं म्हणू शकतो. ही जी आपली महत्त्वाची उणीव आहे, खासगी क्षेत्रातील गुंतवणूक प्रक्रिया लांबणीवर टाकली. डिपेंड्स की खासगी क्षेत्र आहे हे प्रत्येकाच्या खासगी म्हणजे खासगी मालकीतलं आहे, त्यामुळे तो पर्याय देखील इथे व्हॅलिड नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक ए आणि पर्याय क्रमांक सी हे दोन पर्याय आपले महत्त्वाचे आहेत आणि पर्याय क्रमांक ए आणि पर्याय क्रमांक सी हा पर्याय क्रमांक 2 मध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. पुढे सेबीची स्थापना भांडवली बाजारावर नियमन करण्यासाठी झाली. दुसरं, इंटरनेटच्या माध्यमातून खरेदी विक्री व विद्युमान खरेदी विक्रीचा प्रारंभ झाला. कंपन्यांना त्यांचे रोखे माल परत विकत घेण्यास परवानगी देण्यात आली. डी, वरील सर्व. खालीलपैकी कोणते विधान भांडवली बाजारातील एलपीजी धोरणांसाठी दर्शविलेले आहे? आपल्याला तर प्रश्न काय विचारले, वरीलपैकी कोणती विधाने भांडवली बाजारातील एलपीजी ची धोरणे सुधारणा दर्शवते? सेबी जे आहे हे रिलेटेड टू द आपण म्हणू शकतो की एलपीजी मार्केट, एलपीजी धोरणांमधलाच एक पार्ट आहे, त्यामुळे हा पार्ट त्याच्यामध्ये येईलच. आता यांनी काय म्हटले, भांडवली बाजारावर नियमन करण्यासाठी आली. ठीक आहे. इंटरनेटच्या माध्यमातून खरेदी विक्री व विद्युमान खरेदी विक्रीचा प्रारंभ झाला. ठीक आहे, इंटरनेटच्या माध्यमातून ही देखील गोष्ट झाली, त्यामुळे हा देखील पर्याय येईल. आणि त्यानंतर जर पुढे आपण पाहिलं तर कंपन्यांना त्यांचे रोखे माल परत घेण्यासाठी परवानगी देण्यात आली. म्हणजे जे काही तुमची अमाऊंट राहिलेली आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही रिटर्न घ्या किंवा त्यांना अमाऊंट द्यायची ती देऊ शकता. त्यामुळे आपण त्याचे तिन्ही पर्याय योग्य आहेत. पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर असेल, पण त्यांनी खाली पुन्हा एक पर्यायाची लाईन दिली, त्यामुळे पर्याय क्रमांक डी जिथे आहे ते आपलं फायनल उत्तर असेल, म्हणजे पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, मौद्रिक उपाय टिंबटिंबद्वारे मोजले जातात. आता मौद्रिक उपाय जे आहेत हे कशाद्वारे मोजले जातील? बरं, ऑफकोर्स हे बँकांद्वारे मोजले जातात. मौद्रिकचा विषय म्हणजे ऑफकोर्स ते फायनान्शियल अमाऊंट आली, पैसे आले, तर पैसे कशामध्ये आपण कुठल्याही विधाद्वारे मोजतो, तर आपण म्हणू शकतो की बाबा बँकांद्वारे मोजतो. त्यामुळे जिथे बँक नाही आहे ते पर्याय डायरेक्टली विड्रॉ झाले. आता इथे आपल्याकडे राहिले 2 पर्याय ज्यामध्ये बँक हा शब्द आहे. आता मध्यवर्ती बँक म्हणजे काय? त्याचं क्षेत्र हे लिमिटेड असतं आणि व्यापारी बँक ज्या आहेत ह्या पूर्णपणे सगळीकडे पसरलेल्या असतात. त्यामुळे आपण व्यापारी बँका ह्या प्रायव्हेटाइज बँका झाल्या, मध्यवर्ती बँका ज्या आहेत ह्या गव्हर्नमेंटच्या अंडर असल्यामुळे याचा आपला पर्याय येईल पर्याय क्रमांक बी, मध्यवर्ती बँका हे आपलं उत्तर असेल. आता मध्यवर्ती बँका हे आपलं उत्तर असेल तर पर्याय खाली पण पुन्हा दिलेले आहेत, याच्यामध्ये बी जिथे पर्याय असेल ते आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर राहील. बरेच वेळा प्रश्न म्हणजे जेव्हा आपण आन्सर सॉल्व्ह करतो किंवा जेव्हा आपण पेपर सॉल्व्ह करतो त्यावेळी भरपूर काही प्रॉब्लेम येतात की आपले क्वेश्चन्स करेक्ट असतात, बट हे खाली डबल वेळा आपला पर्याय दिलेला असतात, त्यामुळे आपण खूप वेळा मिस्टेक करतो. तर ही मिस्टेक आपल्याला कधीही करायची नाहीये. काय करायचंय, जेव्हा कधीही आपल्याला पर्याय दिलेले आहेत तर पर्याय नीट पाहून घ्या. आता या ठिकाणी आपण घाईमध्ये असतो, आपल्याकडे वेळ कमी असतो, त्यामुळे आपण काय करतो, बाबा ठीक आहे पर्याय क्रमांक बी आहे तर आपण काय करणार आहे, पर्याय क्रमांक बी ला आपण हे करणार आहे, ए बी सी आणि डी आपल्याकडे ऑप्शन आहेत आणि आपण ते पाहिलं बी हे उत्तर करेक्ट आहे आपलं आणि आपण बी ला सर्कल केलं. पण आपल्याला एक्झॅक्टली हे पण खाली पाहता आलं पाहिजे की बाबा हे पर्याय क्रमांक डी आहे. आपल्या पाठी एक्झामच्या वेळी खूप घाई असते आणि आपण घाईघाईमध्ये पेपर सोडवत असतो, पण एक्झॅक्टली क्वेश्चन काय विचारलेला आहे, एक्झॅक्टली प्रश्न कसा आहे, पर्याय कशामध्ये किती आहेत, कोणत्या पर्यायातून आपल्याला उत्तर द्यायचं आहे हे देखील पाहता आलं पाहिजे आणि हे देखील पाहिलं पाहिजे. त्यावेळी खूप कमी टाइम असतो, पण त्याची तुम्हाला सराव आतापासून ठेवला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्टडी करताय तर नक्कीच प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आता सचिन सरांनी घेतलेले आहेत, मी घेतलेले आहेत, धम्मपाल सर देखील घेते, तर तुम्ही काय करा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे आहेत हे पुन्हा एकदा रिवाइज करा. जेव्हा आमचं लेक्चर तुम्ही पाहताय, लेक्चर झाल्यानंतर पुन्हा तो पेपर घ्या, तो पुन्हा पेपर एकदा सॉल्व्ह करून पहा, जेणेकरून तुम्हाला ॲक्युरेसी कळेल की तुम्ही एक्झॅक्टली काय केलेलं आहे किंवा तुम्हाला एक्झॅक्टली किती गोष्टी समजलेल्या आहेत. त्यामुळे
फक्त व्हिडिओ पाहून तुम्ही असं नका समजू की आपलं हे कम्प्लीट झालेलं आहे. तुम्ही डायरेक्टली पेन पेपर घ्या, त्यावरती तुम्ही सॉल्व्ह करून पहा. थोडा वेळ लागेल, बट ऑफकोर्स या सगळ्या गोष्टी तुमच्या सॉल्व्ह होतील. आणि जेव्हा तुम्ही एकदा आन्सर, जी आपली आन्सर शीट आहे, OMR शीट आपण त्याला म्हणतो, ती जेव्हा तुम्ही एकदा सॉल्व्ह करून पाहाल तर तुम्हाला बऱ्यापैकी एक्झामच्या वेळी ती घाई होणार नाही. ठीक आहे, तर जेव्हा आपण नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. खालील वाक्यांमधून बरोबर असलेले वाक्य निवडा. जागतिकीकरण म्हणजे जागतिक तापमान वृद्धीचा अभ्यास. आता हिंदी इथंच आहे का? त्यामुळे हा पर्याय डायरेक्टली विड्रॉ होतोय. आपल्याला विचारले काय? बरोबर विधान विचारलेलं आहे, त्यामुळे हे पर्याय चुकलेलं आहे. उदारीकरण आयात व निर्यात निर्बंध कमी करते. उदारीकरण आयात आणि निर्यात कमी करते. ठीक आहे, हा पर्याय थोडासा व्हॅलिड वाटतोय, तरी पण आपण एकदा पुढचे पर्याय पाहून घेऊयात. HDI परकीय प्रत्यक्ष आयात दर्शवते. FDI हे परकीय प्रत्यक्ष आयात दर्शवत नाही, त्यामुळे हा पर्याय देखील इथे चुकीचा आहे. पुढे, विदेशी व्यापारात IMF ची काहीच भूमिका नसते. विदेशी व्यवहारामध्ये IMF ची भूमिका महत्त्वाची असते, त्यामुळे हा देखील पर्याय इथे पूर्णपणे चुकीचा आहे. तर आपला पर्याय क्रमांक काय येणार आहे? 2 हे आपलं उत्तर येणार आहे. उदारीकरण आयात व निर्यात निर्बंध जे आहे ते कमी करते, म्हणजे लिमिटेशन्स ठेवते त्याच्यामध्ये. टिंबटिंब हे जागतिकीकरणाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. स्थानिक मंडळे आणि त्यांच्या गुंतवणुकीत तीव्र वाढ, बँकिंग क्षेत्राचा अमर्यादित विकास, जागतिक क्षेत्राचे सार्वजनिक क्षेत्रांकडे हस्तांतरण करणे, बहुराष्ट्रीय महामंडळे आणि त्यांच्या गुंतवणुकीत तीव्र वाढ. आता जर पाहायला गेलं तर आपल्याला जागतिकीकरणाचं महत्त्व कुठल्या वाक्यात दिसतंय बरं? स्थानिक महामंडळ आणि त्यांच्या गुंतवणुकीमध्ये जर वाढतील तर जागतिकीकरणामध्ये वाढ होणार आहे का? नाही होणार आहे, त्यामुळे हा पर्याय इथेच चुकीचा ठरत आहे. पुढे, खासगी क्षेत्राचे सार्वजनिक क्षेत्रांकडे हस्तांतरण, जे प्रायव्हेटायझेशन आहे. तर प्रायव्हेटायझेशन जर आपण गव्हर्नमेंटच्या हातामध्ये दिलं तर ऑफकोर्स मला सांगा, मी म्हणजे प्रश्न विचारते, खासगी क्षेत्र आणि सरकारी क्षेत्र यामध्ये काय म्हणजे यांचा मेन उद्देश काय असतो? खासगी क्षेत्राचा आणि प्रायव्हेट क्षेत्राचा, गव्हर्नमेंट क्षेत्राचा. खासगी क्षेत्रांमध्ये काय आहे तर ते जास्तीत जास्त नफ्याला महत्त्व देतात, त्याचबरोबर ग्राहकांना हव्या असणाऱ्या गोष्टींना जास्त प्राधान्य देतात. बरोबर आहे, त्यामुळे त्यांना हवा तितका नफा त्याच्यामध्ये करता येतो. पण गव्हर्नमेंट काय करतं? गव्हर्नमेंटच्या ज्या काही शासनाच्या योजना असतात किंवा सरकारी ज्या काही कंपनीज आहेत त्यांचं काय म्हणणं असतं की सुखसुविधा बाजूला ठेवून ज्या काही बेसिक गरजा आहेत त्या पूर्ण व्हाव्यात. म्हणजे सरकारी, जसं की आपण फॉर एक्झाम्पल ते घेऊ शकतो, सरकारी शाळेचा युनिफॉर्म हा सगळ्यांसाठी कॉमन आहे. त्याचबरोबर त्यांना अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य ह्या 5 गोष्टी पुरवल्या जातात. परंतु हे जर तुम्ही प्रायव्हेट स्कूलमध्ये, जसं की आजकाल प्रायव्हेट स्कूलचा जो झालेला बाजार आहे त्याचनुसार जर आपण पाहिलं तर प्रायव्हेट स्कूलमध्ये तुम्हाला स्पोर्ट डेचा वेगळा युनिफॉर्म आहे, त्याचबरोबर तुम्हाला पाहायला गेलं तिकडे तर डेचा वेगळा युनिफॉर्म आहे. वीक मधून तुम्हाला 1 डे काहीतरी म्हणजे ड्रेस कोड त्यांनी घरचा तुम्हाला घालून यायला अलाउड करतात. त्याचबरोबर तुम्हाला स्टडीमध्ये व्हेरियंट ऑप्शन आहेत. तुम्हाला परकीय भाषा वगैरे शिकण्यासाठी तुम्हाला त्या इंग्लिश स्कूलमध्ये प्राधान्य दिलं जातं. त्याचबरोबर तुम्हाला करिक्युलर ऍक्टिव्हिटीज ते लोक करून घेतात. म्हणजेच काय तर की बाबा एक्स्ट्रा गोष्टी तुम्हाला जास्त प्रोव्हाइड करतात. त्याचबरोबर बुक्स, पेन्सिल्स वगैरे ह्या ज्या आहेत ह्या देखील तिथल्या मुलांप्रमाणे परत मग पॅरेंट्सला लहान मुलं हट्ट करून त्या गोष्टी मागून देतात. त्यामुळे काय होतं की त्या आधारे चालणाऱ्या ज्या प्रायव्हेट गोष्टी आहेत, म्हणजे याच्यामध्ये आपण म्हणू शकतो क्लॉथिंग इंडस्ट्री जरी आपण विचारली तर क्लॉथिंग इंडस्ट्रीमध्ये सुद्धा कितीतरी वेगवेगळे टाईपचे क्लॉथ्स आजकाल मार्केटमध्ये आलेले आहेत आणि डिपेंड्स की त्यांच्या प्राइस तेवढ्याच हाई आहेत, जसं की वेगवेगळे ब्रँड्स आहेत. त्या हिशोबाने काय आपल्याला खासगी क्षेत्र म्हणू शकतो. तर आपण खासगी क्षेत्राचे सार्वजनिक क्षेत्राकडे हस्तांतरण जर केले तर काय होईल? अमाऊंट ही कमी होईल. त्यामुळे इथं हा पर्याय देखील चुकीचा आहे. बँकिंग क्षेत्राचा मर्यादित विकास, बँकिंग क्षेत्राचा जर विकास मर्यादित केला तर काय होईल बरं? बँकेमध्ये पैसे येणं कमी होतील आणि बँका लोकांपर्यंत पोहोचणार नाहीत किंवा लोक बँकेपर्यंत पोहोचणार नाहीत. त्यामुळे हा देखील पर्याय इथे चुकीचा आहे. बहुराष्ट्रीय महामंडळे आणि त्यांच्या गुंतवणुकीत वाढ. आता जी काही बहुराष्ट्रीय महामंडळे आणि त्यांच्या जर गुंतवणुकीमध्ये वाढ, त्यामुळे पर्याय क्रमांक ड हा बरोबर आहे आणि ह्यामध्ये देखील पर्याय क्रमांक ड म्हणजे फक्त ड
हा उत्तर याच्यामध्ये करेक्ट येईल. बरं, या प्रश्नापर्यंत आपल्या 2013चे जे प्रश्न आहेत हे संपलेले आहेत. इतकेच प्रश्न 2013ला विचारले गेले होते. परंतु तुम्ही स्टडी करत असताना एक ट्राय करा की बाबा क्वेश्चन्स जे आहेत हे नीट करा, क्वेश्चन्स व्यवस्थित प्रिपेअर करा, त्याचबरोबर एकदा सॉल्व्ह करून पहा. जे तुम्ही पीवायक्यू सिरीज पाहतात त्यानंतर पीवायक्यू सिरीज पाहिल्याच्या नंतर ते क्वेश्चन पेपर तुम्ही सॉल्व्ह करून पहा. ठीक आहे, आपण यावरून आता नेक्स्ट कडे बोलूया, पीवायक्यू 2016 कडे. त्यातला पहिला प्रश्न आहे 1991 मधील बँकिंग क्षेत्रातील सुधारणाशी खालीलपैकी कोणते नाव जोडले गेले. आता याच्यामध्ये जर पाहायला गेलं 1991 आणि बँकिंग क्षेत्र जर आलं तर कोणाचं नाव लक्षात येतं बरं? एम नरसिंहा. त्यामुळे आपण हा डायरेक्टली ह्याचा आन्सर क्लिअर करत आहोत. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेला दुसरी हरित क्रांती म्हणून ओळखलं जातं. दुसरी हरित क्रांती जी आहे ती कोणत्या राज्यामध्ये ओळखली जाते बरं? कमेंट करा. दुसरी हरित क्रांती कोणत्या पंचवार्षिक मध्ये झाली, पंचवार्षिक योजनेमध्ये करण्यात आलेली आहे? दुसरी हरित क्रांती जी आहे ती 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये करण्यात आलेली आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे हैदराबाद आणि विशाखापट्टणम औद्योगिक पट्ट्यात अनेक लघु व मध्यम उद्योग विस्तारले आहेत. कारण हैदराबाद आणि विशाखापट्टणम या पट्ट्यामध्ये अनेक लघु आणि मध्यम उद्योग विस्तारले, त्याचं कारण विचारलेलं आहे. त्याआधी पर्याय पाहून घेऊयात आपण. भौगोलिक स्थळ आणि तेथील हवामान. ओके, उत्तरेकडील राज्यातून कामगारांची उपलब्धता. उत्तरेचा आणि हैदराबाद विशाखापट्टणमचा दूरपर्यंत काही संबंध नाही. त्यात उत्तर आणि हैदराबाद आणि विशाखापट्टणम दक्षिणेला येतं, त्यामुळे हा पर्याय इथे चुकीचा ठरतोय. हैदराबाद आणि विशाखापट्टणम ही शहरे धुळी शहरे आहेत. हा देखील पर्याय रॉंग आहे. बट महत्वाचा आता हा पार्ट तुम्ही म्हणाल की मॅडम हा तर क्वेश्चन भूगोलाच्या रिलेटेड दिसतोय, परंतु याच्यामध्ये काय विचारले गेले, लघु आणि मध्यम उद्योग विचारले गेलेले आहेत. आणि उद्योगाचा जेव्हा पार्ट येतो तेव्हा हा प्रश्न इकॉनॉमिक्स मध्ये येतो, त्यामुळे आपण हा प्रश्न इथे घेतलेला आहे. ठीक आहे, त्यामुळे भौगोलिक स्थान आणि तेथील हवामान हा याचं करेक्ट उत्तर आहे. त्यामुळे फक्त हा पर्याय आपल्याला करेक्ट येईल, लघु व मध्यम उद्योग. का तर तिकडचं जे हवामान आहे, तिकडचं डोंगर भाग आहे, तिथून मिळणारं लाकडाचं उत्पन्न आहे, फळं फुलांचं उत्पन्न तिकडनं मिळणारं जास्त आहे. त्यामुळे जे लहान लहान व्यवसाय ज्या नैसर्गिक क्षेत्रावरती डिपेंड असतात तर ते तिथे जास्त प्रमाणात आहेत. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता व्यवसाय नैसर्गिक साधन संपत्तीची उपयुक्तता वाढवतो. बरं, आता नैसर्गिक साधन संपत्तीचा जर आपण विचार केला तर नैसर्गिक साधन संपत्ती आपण कुठून मिळवतो, म्हणजे कुठल्या प्रकारच्या आपल्याला साधन म्हणजे व्यवसायातून आपण ते हे करू शकतो प्रकार? प्राथमिक क्षेत्रामधून. आता आपण जर पाहिलं की आपले किती क्षेत्र आहेत बरं? प्राथमिक क्षेत्र कशाशी निगडीत आहे? निसर्गाशी निगडीत आहे. आता निसर्गातून काय काय मिळतं त्या गोष्टी पाहूया आपण. म्हणजे याच्यामध्ये शेती केली जाते, खाणकाम. ठीक आहे, त्यानंतर याच्यामध्ये काय होतं, मासेमारी होतं. असे अजून बरेच जे रिलेटेड टू आपल्याला म्हणजे निसर्गाशी रिलेटेड जे काही व्यवसाय ते याच्यामध्ये होतात. आता जो व्यवसाय आहे जो प्राथमिक क्षेत्रावरती डिपेंड आहे तो कोणता आहे? द्वितीय क्षेत्र. द्वितीय क्षेत्र जे आहे हे यावरती कशावरती? प्राथमिक व्यवसायावरती अवलंबून आहे. आता जर प्राथमिक व्यवसाय हा निसर्गाशी निगडीत आहे तर द्वितीय क्षेत्र डायरेक्टली प्राथमिक व्यवसाय तसेच निसर्गावरती अवलंबून असणार आहे. त्यामुळे इथं आपल्याला काय येणार आहे? द्वितीय क्षेत्र. द्वितीय क्षेत्र काय करतं? ह्यांची उत्पादकता वाढवतं. म्हणजेच काय तर शेतीमधून जे काही मिळालेलं अन्नधान्य आहे त्याच्यावरती प्रोसेस करून ते फूड प्रोसेस मध्ये वगैरे कन्वर्ट करणं, त्याचबरोबर फळाफुलांपासून त्याचे वेगवेगळे प्रोडक्ट्स तयार करणं, त्याचबरोबर खाणकामामधून जे काही गोष्टी मिळतात आपल्याला, जसं की त्याच्यामध्ये संगम रबर मिळतो, वेगवेगळे खनिज संपत्ती मिळते त्यातून आपल्याला, तर त्या गोष्टींपासून वेगवेगळे म्हणजे वेगवेगळ्या इंडस्ट्रीज मध्ये त्याच्यावरती वर्क करून काम केलं जातं. लोह पोलाद कारखाने बऱ्यापैकी चालतात. त्यानंतर मासेमारीमधून खारे मासे झालं, त्याचबरोबर समुद्रातून मिळणाऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत जसं की मिठागर वगैरे हे चालतात. तर त्यावरून तृतीय व्यवसाय जे आहेत आपले हे मोठ्या प्रमाणात चालतात. त्यामुळे
तृतीय व्यवसाय जो आहे हा पूर्णपणे कशावरती म्हणजे कशावरती निर्बंधित आहे असं म्हणता येईल, आपल्याला नैसर्गिक क्षेत्रावरती पूर्णपणे अवलंबून आहे असं म्हणता येईल. त्यामुळे तृतीय क्षेत्र कशाची, तर नैसर्गिक साधन संपत्तीची उपयुक्तता वाढवते. ठीक आहे. पुढे नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकारने जुलै 1991 साली नवीन औद्योगिक धोरण जाहीर केले. खालीलपैकी त्यांची उद्दिष्टे विचारतात आपल्याला. उद्दिष्टे कोणती? पहिलं आहे भारतीय औद्योगिक अर्थव्यवस्था नोकरशाहीच्या नियंत्रणातून मुक्त करणे. म्हणजे भारतातील जी औद्योगिक अर्थव्यवस्था ही नोकरशाहीच्या नियंत्रणातून, म्हणजे त्यांना काय, तर बाबा नोकरशाहीतून म्हणजे बाहेर काढणं, म्हणजे त्यांना मुक्तपणे त्यांना काम करू देणं, प्लस त्यांना काही हक्क देखील देणं. ठीक आहे. पुढे भारतीय अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडण्यासाठी उदारीकरणाचा मार्ग अवलंबते. भारतीय अर्थव्यवस्था जी आहे जागतिक अर्थव्यवस्था उदारीकरणाशी जोडण्याचा मार्ग अवलंबते. हा देखील पर्याय योग्य आहे. थेट परकीय गुंतवणुकीचे नियंत्रण काढणे. म्हणजेच काय, तर बाबा आपण परकीय गुंतवणुकीवरती नियंत्रण करतो आणि काय म्हणतो, परकीय गुंतवणूक करतो, त्याला आपण कुठलीही लिमिट ठेवलेली नाही. त्यामुळे हा पर्याय. सार्वजनिक क्षेत्राचा भार कमी करणे. आणि सार्वजनिक क्षेत्राचा भार कमी करून काय करणे, तो खासगीकरणावरती टाकणे. तर ही जी काय औद्योगिकरणासाठीची महत्त्वाची धोरणं जी होती ही जाहीर केली होती. त्यामुळे वरीलपैकी सर्व पर्याय जे आहेत हे योग्य आहेत. तर पर्याय क्रमांक 4 आपला उत्तर असेल वरीलपैकी सर्व. पुढचा प्रश्न, शेतीसाठी साधनांचे वाटप, सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा प्रारंभ, अधिक रोजगार निर्मितीसाठी रोजगार हमी योजना तरतूद, शिक्षण व आरोग्यावर अधिक खर्च. खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमाचा उदारीकरण, खासगीकरण व जागतिकीकरण दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमामध्ये समावेश होतो? आता उदारीकरण, खासगीकरण, जागतिकीकरणामधून त्यांनी स्पेशली कुठला टॉपिक विचारलाय, तर दारिद्र्य निर्मूलन करण्याचा जो कार्यक्रम आहे त्या रिलेटेड. पुन्हा एकदा प्रश्नाकडे जाऊया. शेतीच्या साधनांचे वाटप जर केले तर शेतकरी काय करेल, तर व्यवस्थित चांगल्या प्रकारे शेतीमध्ये चांगलं उत्पन्न काढेल. ठीक आहे. हा पर्याय इथे योग्य वाटतो आपल्याला. सार्वजनिक वितरण व्यवस्थेला प्रारंभ करणे, म्हणजे सार्वजनिकरित्या लोकांना ज्या काही गरजेच्या गोष्टी आहेत त्याचं वितरण करणे. अधिक रोजगार निर्मितीसाठी रोजगार हमी योजना तरतूद करणे, म्हणजे लोकांना रोजगार मिळावा यासाठी रोजगार हमी योजनांची तरतूद करणे. हा देखील पर्याय. शिक्षण व आरोग्यावर अधिक खर्च करणे, म्हणजे जर लोकांना शिक्षण आणि त्यांचं आरोग्य जर चांगलं असेल तर लोक दारिद्र्य निर्मूलनातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतील किंवा त्यातून बाहेर येतील. यासाठी वरीलपैकी सर्व पर्याय हे योग्य आहेत असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, शीघ्र जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत नवीन आर्थिक सुधारणा भारतीय अर्थव्यवस्थेत यामुळे सुरू झाल्या. शीघ्र जागतिकीकरणाच्या प्रक्रियेतील नवीन आर्थिक सुधारणा ज्या आहेत भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये यामुळे सुरू झाल्या. त्याचं कारण विचारलेलं आहे. परिणात्मक निर्बंध कमी करणे किंवा रद्द करणे, जगातील अडथळ्यात वाढ करणे. आता त्यांनी वाढ करणे दिले तर आपल्याला जागतिकीकरणामध्ये नवीन सुधारणा होते असं म्हणता येणार नाही. त्यामुळे हा पर्याय इथे इन्व्हॉल्व होतोय. निर्यातीवर बंदी घालणे, म्हणजे जर काही गोष्टी निर्यातच नाही केल्या तर आपल्याकडे टॅक्स कसा वाढेल ना, निर्यात टॅक्स कसा येईल. त्यामुळे हा देखील पार्ट चुकीचा आहे. बिगर जगातील अडथळ्यात वाढ करणे, म्हणजे बिगर जगाती जे आहेत त्याच्या अडथळ्यांमध्ये वाढ करणे. जर अडथळ्यांमध्ये वाढ केली तर हा देखील पर्याय इथे इनव्हॅलिड होतोय. त्यामुळे आर्थिक सुधारणा जर अर्थव्यवस्थेमध्ये असेल तर परिणात्मक निर्बंध आहे त्यामध्ये कमी करणे किंवा रद्द करणे, आपण हा पर्याय व्हॅलिड आहे असं म्हणू शकतो. ठीक आहे. पुढे जर आलात तर तृतीय क्षेत्र हे टिंबटिंब क्षेत्र म्हणून ओळखले जात नाही. आता मी जसं की तुम्हाला मगाशी सांगितलं होतं कृषी क्षेत्र कशाशी संबंधित आहे बरं? कृषी क्षेत्र जे आहे आपलं हे प्राथमिक व्यवसायाशी संबंधित आहे. औद्योगिक क्षेत्र कशावरती अवलंबून आहे? कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. ठीक आहे. आता इथे आलं सेवा जी आहे तर ही आपण तृतीय क्षेत्रामध्ये देतो. ठीक आहे. आणि उत्पादन जे आहे, उत्पादनचे प्राथमिक आणि तृतीय या दोन्ही व्यवसायांमधून मिळवले जातात. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर राहील. फक्त क ह्याच्यामध्ये कुठे इथे आहे बघा, हे आपलं उत्तर याच्यामध्ये राहील. प्राथमिक व्यवसाय, तृतीय व्यवसाय दोन्ही वेगवेगळे व्यवसाय आहेत. पण प्राथमिक व्यवसायावरती तृतीय व्यवसाय पूर्णपणे अवलंबून आहे आणि तृतीय व्यवसाय जो आहे हा या दोघांचा दुवा आहे. म्हणजे हा सेवा प्रदान करणारा क्षेत्र आहे जे तृतीय क्षेत्र आपण असं म्हणतो. पुढे जुलै 1991 मध्ये सरकारने लोखंड व स्टील उद्योगाला टिंबटिंब मधून काढले.
आता लोखंड आणि स्टील उद्योग जो आहे हा तृतीय क्षेत्रामध्ये आहे तर बट त्यातून कशातून काढले आपण ते पाहूया. सार्वजनिक उद्योगांची राखीव यादी. ओके, त्याच्यामध्ये आपण हायलाइट करूया राखीव यादीला. पुढे परवाना सक्ती असलेल्या उद्योगाची यादी. परवाना सक्ती असलेल्या उद्योगाची यादी. ओके, त्याच्यामध्ये हा नव्हता. राष्ट्रीय महत्त्वाच्या उद्योगाची यादी. त्याच नंतर आयात निर्यात असलेल्या उद्योगांची यादी. आता ह्याला कशामधून काढले आपण म्हणता येईल तर पर्याय क्रमांक अ ह्या राखीव यादीमधून काढले. त्याचबरोबर परवाना सक्ती असलेल्या उद्योगांच्या यादीमधून देखील ह्याला काढलेलं आहे. म्हणजे ह्याला कुठलाही परवाना सक्ती या उद्योगाला नाहीये. म्हणजे जितकी गरजेची आहे त्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याचबरोबर आपण काय केले तर राखीव यादी म्हणजे पर्याय क्रमांक आणि पर्याय क्रमांक ब. तर जे याच्यामध्ये खाली पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक ब पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. त्यामुळे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4 असेल. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे 136. प्रचंड बेकार श्रमिकांची सीमांत उत्पादकता टिंबटिंब असते. आता प्रचंड बेकार विचारले. प्रचंड बेकार म्हणजे एकदम खालच्या तळाचे जे आहेत. प्रचंड म्हणजे पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे श्रमिक जे आहेत ते विचारले. जास्तीत जास्त तर असणारच आहे. कमीत कमी आपण विचार करू शकतो 0 1 असायला आहे नाही. कमीत कमी देखील नाही 0 असते. जे प्रचंड बेकार मध्ये येतात त्यांची जी आहे ही उत्पादक क्षमता जी असते ही टोटली 0 मध्ये असते. प्रचंड म्हणजे ज्यांना उद्योग त्या श्रमिकांना कामावरतीच घेतलं जात नाही किंवा त्यांना कुठल्याही प्रकारचं काम उपलब्ध नसतं. त्यानंतर पुढे लक्षाधारित सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत टिंबटिंब किंमत रचना सुरू करण्यात आली. पर्याय आहे एकेरी, दुहेरी, 4 स्तर आणि यांपैकी नाही. तर लक्षाधारित सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये कुठली तर दुहेरी किंमत रचना जी आहे ही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक ब इथे उपलब्ध आहे. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर राहील. बरं, जर तुम्हाला प्रश्न इथे व्यवस्थित दिसत नसेल हा एक स्क्रीनशॉटचा पार्ट आहे तर तुम्ही प्लीज पेपर एकदा ओपन करून त्यावर प्रश्न पुन्हा पाहू शकता. जो टेलिग्रामला आपला अवेलेबल आहे टेलिग्राम आयडी तुम्हाला इथे खाली दिलेली आहे. त्याचबरोबर डिस्क्रिप्शन मध्ये पण तो ऍड करेल किंवा तुम्ही मला व्हॉट्सअप देखील करू शकता. तुम्हाला पेपर मी अवेलेबल करून देईल. खासगी क्षेत्रातील नवीन बँका उभारणे, जुन्या खासगी क्षेत्रातील बँकांचा विस्तार करणे आणि विदेशी बँकांना भारतात परवानगी देणे यासारख्या धोरणांमागे प्रमुख कारण. आता बँकिंग क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त विस्तार करण्याचं प्रमुख कारण काय तर ते आपल्याला विचारलेलं आहे. सरकारला बँक उद्योग अधिक स्पर्धात्मक करायचा आहे. ओके, हा स्पर्धात्मक कधी येईल तर बाबा विदेशी बँका देखील भारतामध्ये येतील. त्याचबरोबर जुन्या खासगी बँका आहेत त्यांचा देखील विस्तार होईल. त्याचबरोबर काय आणखी आपण म्हणू शकतो की नवीन बँक्स आहेत त्या देखील उभारल्या जातील. त्यामुळे त्यांचं स्पर्धात्मक जीवन जे आहे ते वाढेल. सरकारला बँक उद्योगावर अधिक नियंत्रण ठेवायचे आहे. जर अधिक नियंत्रण ठेवायचं असेल तर त्यांनी सगळ्याच बँका ज्या आहेत गव्हर्नमेंटकडे घेतल्या असत्या. त्यामुळे हा पर्याय इथंच इनव्हॅलिड होतोय. सार्वजनिक क्षेत्रातील बँका तोट्यात आहेत असं नाही म्हणता येणार. सार्वजनिक क्षेत्रातील कोणतीही बँक तोट्यामध्ये नाहीये. हा देखील पर्याय चुकीचा आहे. सरकारवर जागतिक बँकेचा दबाव आहे नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 जो आहे हे आपलं उत्तर राहील. का तर त्यांना स्पर्धात्मक जीवन वाढवायचे आहे त्यामुळे बँकांचा ते विस्तार करत आहेत. पुढचा प्रश्न मनरेगाच्या प्रमुख उद्दिष्ट खालीलपैकी कोणते. आता आपल्याला मनरेगाचे प्रमुख उद्दिष्ट विचारलेलं आहे. आपण हे रॅपिड मध्ये घेत आहोत फक्त तुमची रिव्हिजन व्हावी म्हणून. त्यामुळे मी यामध्ये जास्त एक्सप्लेनेशन करत नाही. एका आर्थिक वर्षात 100 दिवसांची रोजगाराची हमी देऊन ग्रामीण क्षेत्रातील लोकांची उपजीविका सुधारणे, शेत कामगारांना रोजगार देणे, शहरी क्षेत्रामध्ये रोजगार देणे आणि वरीलपैकी कोणतेही नाही. तर हा पर्याय येणारच नाहीये. तर वरीलपैकी आपल्याला पहिलं आहे उपजीविका सुधारणे हे मनरेगाचं महत्त्वाचं उद्दिष्ट होतं. त्याचबरोबर शहरी क्षेत्रामध्ये याचं काही कारण नाही शेतकऱ्यांना रोजगार देणे. तर ऑफकोर्स त्यांनी म्हणजे एका वर्षामध्ये 100 दिवसांची रोजगाराची हमी देत आहेत तर हा देखील पर्याय त्याच्यामध्ये इन्क्लूड होत आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असेल. आणि तुम्हाला जर याचे व्हिडिओज पाहायचे असतील म्हणजे पूर्ण जर तुम्हाला बॅच घ्यायची असेल अराउंड 4.5 ते 5 तासाची बॅच आहे जी स्पेशली डिपार्टमेंटल PSI साठी इकॉनॉमिक्सची बॅच मी डिझाईन केलेली आहे. जर ती तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही नक्की संपर्क साधा. आपण तुम्हाला बॅच अत्यंत अल्प दरामध्ये उपलब्ध करून देऊ ज्याने तुमचं रिव्हिजन जे आहे हे खूप चांगल्या पद्धतीने होईल आणि येणाऱ्या एक्झामसाठी तुमचे 10 मार्क्स हे फिक्स होतील. पुढचा प्रश्न विशेष आर्थिक कटिबद्ध
SEZ यांची उद्दिष्टे खालीलपैकी कोणती आहेत? आता SEZचं आपल्याला उद्दिष्ट विचारलेलं आहे यांनी जलद दराने निर्यात वृद्धी करणे, उत्पादन व सेवा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देणे, त्याचबरोबर पुढचा पर्याय सार्वजनिक व खासगी क्षेत्रातून भारतातून व परदेशात गुंतवणूक करणे. आता जर पाहायला गेलं तर आपल्याला आर्थिक कटिबंध जे आहे तिन्ही गोष्टी बरोबर आहे. जलद दराने निर्यात वृद्धी करणे म्हणजे जास्तीत जास्त गोष्टी निर्यात करणे, उत्पादन सेवांचा म्हणजे मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देणे, सार्वजनिक व खासगी क्षेत्राच्या माध्यमातून परदेशामध्ये गुंतवणूक आणि म्हणजे वरीलपैकी सर्व पर्याय जे आहेत हे बरोबर आहेत. तर या पद्धतीने आपलं आत्ताचं जे सेशन आहे ज्यामध्ये आपण डिपार्टमेंटल PSIच्या 2013-2016 जे प्रीचे प्रश्न आहेत ते पाहिलेले आहेत. तर तसा चांगला स्टडी करा. त्याचबरोबर तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ माझा पाहून घ्या ज्यामध्ये देखील 2017-2021चा प्रीवियस इयर क्वेश्चन पेपरचा व्हिडिओ जो आहे मी घेऊन आलेली आहे. आणि तुम्हाला बॅच घ्यायची असेल तर नक्की संपर्क साधा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट फॉर द एक्झाम.